ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी भविष्यात स्वयंचलित पॉर्ट टॅक्सी प्रकल्प अनिवार्य ठरणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्वावर घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कल पर्यंत पॉर्ट टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। ते ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीप्रसंगी बोलत होते। अरुंद रस्ते आणि वाढती वाहन संख्या यांचा विचार करता भविष्यात रस्त्यावरील वाहतुकीला मर्यादा होणार आहेत। त्यामुळे रोपवे, पॉर्ट टॅक्सी यासारख्या हवेतील वाहतूक व्यवस्थेला पर्याय नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूट्रॉन ईव्ही मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत बडोदा येथे चाचणी स्वरूपात स्वयंचलित उन्नत पॉर्ट टॅक्सीचा प्रकल्प राबवला जात आहे। गुजरात दौऱ्यावर असताना या प्रकल्पाला मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट देऊन त्याची पाहणी केली होती। दरम्यान अशा प्रकारचा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मान्यता दिली आहे। त्याच धर्तीवर मीरा भाईंदर येथील जेपी इन्फ्रास्ट्रक्चर ते शिवाजी महाराज पुतळा आणि ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल सर्कल दरम्यान स्वयंचलित पॉर्ट टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे। त्यासाठी महापालिकेतर्फे जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे। या प्रकल्पाचा सर्व खर्च संबंधित संस्था करणार असून त्यामध्ये सरकार अथवा महापालिकेला 1 रुपया देखील खर्च करावा लागणार नाही। हा प्रकल्प यशस्वी झाल्यास भविष्यात ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये मेट्रोला संलग्न होईल अशा पद्धतीने विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित पॉर्ट टॅक्सीचे जाळे निर्माण करणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले। या बैठकीमध्ये ठाणे शहरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेले जलतरण तलाव, स्मशानभूमी उद्यान तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विपश्यन्या केंद्र, लता मंगेशकर संगीत विद्यालय अशा विविध विकास कामांचा आढावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रामुख्याने ह्या जिल्ह्याला ज्यांनी विकासाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न गेले 20 वर्षापासून केलेले आहेत, त्यांचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पॉर्ट टॅक्सीची संकल्पना जी आहे बीकेसी येथे गेल्या वर्षी त्यांना परवानगी दिली आणि तशाच पद्धतीनं जी पॉर्ट टॅक्सी आहे ती इंटरनल मेट्रो आणि आपली मेट्रो याला पॅरलल एक हवाई वाहतूक व्हावी ही माझी संकल्पना होती। त्यामुळे माझ्या मतदारसंघातील घोडबंदर भागातील भाईंदर पाडा ते विहंग हिल्स पर्यंतचा रस्ता ह्या प्रायोगिक तत्वावर पॉर्ट टॅक्सीसाठी देण्याचा आता निश्चित करण्यात आलेला आहे आणि यासाठी 1ही रुपया महापालिकेचा किंवा राज्य शासनाचा खर्च होणार नाही। प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी ते पॉर्ट टॅक्सीचं निर्माण करतील। जसं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सांगण्यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेबांनी बडोदा येथे यांना एक जागा सुचवली होती आणि ते काम जवळजवळ 80% आता पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी बीकेसी मध्ये सुद्धा त्यांना परवानगी दिलेली आहे। तशाच पद्धतीची परवानगी मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिका ही त्यांना देण्याचा आमचा विचार आहे आणि तसं आम्ही आता धोरण निश्चित केलेलं आहे। त्यामुळे जमिनीवरची वाहतूक आहे ती हवेमध्ये जर नेली तर ट्रॅफिकची समस्या जी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घोडबंदर आणि आसपासच्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे त्यावर तोडगा निघू शकेल आणि अतिशय चांगल्या प्रकारची ती संकल्पना आहे। त्यासाठी 1ही रुपया महापालिकेचा खर्च होणार नाही। जर भविष्यामध्ये त्यांना पीपीपी तत्वावर करायचं असेल तर ती परवानगी आम्ही देऊ किंवा केंद्र सरकारनं त्यांनी पैसा आणावा आणि त्यांनी त्या पद्धतीनं ही पॉर्ट टॅक्सीची संकल्पना राबवावी असा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मी त्यांना प्रस्ताव दिला आणि तो त्यांनी मान्य केला आणि त्यानुसार त्यांनी आज प्रेझेंटेशन दिलं। 17 तारखेला महापालिका आयुक्तांना दुसरं प्रेझेंटेशन दिल्यानंतर हे धोरण निश्चित होईल। परंतु माझ्या मतदारसंघातील मीरा भाईंदर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते जेपी हा रस्ता 60 मीटरवर आणि त्याचबरोबर भाईंदरपाडा ते आमचं विहंग हिल्स सर्कल हे 40 मीटर रस्त्यावर अशा प्रकारे माझ्या मतदारसंघातील 2 ठिकाणी म्हणजे मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिकेमध्ये पॉर्ट टॅक्सी घेण्याचा तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे।
ठाणे येथील साकेत भागातील पोलीस मैदानात 35वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा गुरुवारपासून सुरू झाली असून या स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी झाले। यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, गृह राज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आपण नेहमीच म्हणतो की पुणे तिथे काय उणे आहे, परंतु आता आपल्याला ठाणे तिथे काय उणे असे म्हणावे लागेल, कारण राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजक हे ठाणे पोलीस असून त्यांनी साजेसे नियोजन केले आहे। आयोजनात कशाची कमी नाही, त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन करतो। त्याचबरोबर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या डॅशिंग पोलीस अधिकारी आहेत असे सांगत त्या सुद्धा आमची लाडकी बहीणच असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले। राज्यातील 3000 पोलीस स्पर्धेत उतरले असून हे खेळाडू 18 खेळांच्या प्रकारात आपले कसं पणाला लावणार आहेत। या खेळामध्ये जय पराजय होणारच, कुणीतरी जिंकणार तर कुणीतरी हरणार, परंतु जिंकणं किंवा पराभूत होणे हे महत्वाचे नाही। माझ्या मते स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक जण हा विजेताच असतो। तुम्ही सगळे जिगरबाज असल्यामुळे तुम्ही सर्वजण जिंकलेले आहात। तसेच महाराष्ट्राचे पोलीस खिलाडी नंबर 1 आहे हे जगाला दाखवून द्या असेही शिंदे म्हणाले। रोज अनेक घटना समोर येतात, सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे, त्याचा ताण पोलिसांवर आहे, पण बदलत्या काळात या आव्हानांचा सामना करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आवश्यक आहे। त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कासही पोलिसांनी धरली पाहिजे असेही ते म्हणाले। सणासुदीला पोलीस रस्त्यावर उभे राहून जनतेचे रक्षण करतात, ऊन वारा पाऊस हे न बघता संरक्षण करतात। करोना काळातही पोलिसांनी रस्त्यावर उतरून नागरिकांचे प्राण वाचवले असेही ते म्हणाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना उपसभापती नीलमताई गोरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे। ही टीका म्हणजे सर्व महिलांचा अपमान आहे। या पार्श्वभूमीवर आदेशानुसार संजय राऊत यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी युवा सेनेचे अनेक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते। समस्त महिला वर्गाचा अपमान करणारे वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केल्याने टेंभीनाका येथे निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। एवढेच नव्हे तर चक्क व्हॅक्यूम क्लीनरची मशीन आणून ते व्हॅक्यूम मशीन संजय राऊत यांच्या पोस्टरवरील चित्राच्या तोंडाला आणि डोक्याला लावण्यात आले। अशा प्रकारचे घाण विचार काढून टाकण्यासाठी ही मशीन आणून हे अनोखे आंदोलन येथे करण्यात आले। एवढेच नव्हे तर संजय राऊत यांनी असे प्रकार थांबवले नाहीत तर त्यांच्या भांडूपच्या घरी जाऊन ही मशीन त्यांना लावू असा आक्रमक इशारा दिला आहे। युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। मुख्य सचिव राहुल लोंढे, सचिव किरण साली, नितीन लांडगे, पूजा तिडके लोंढे यांच्यासह अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते। महाराष्ट्राचा कीड लागलेला नेता संजय राऊत, जो रात्री दारू पितो, भांग पितो, सकाळी त्याची उतरत नाही आणि नशेच्या भरात तो एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात गरळ ओकतो। ठीक आहे, एकनाथ शिंदे साहेब त्याला अनुलक्षाने मारतात। अशा दीनदबडीच्या संजय राऊतकडे एकनाथ शिंदे ढुंकून बघत नाही, त्यांना महाराष्ट्राचं काम करायचं आहे। पण हा संजय राऊत आता खालची पातळी गाठायला लागलाय। दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं, आपल्या आदरणीय नेत्या ज्यांनी आपलं आयुष्य महिला चळवळीमध्ये घालवलं, महिलांवर जिथं अत्याचार होत होते तिथं नीलमताई गोरे धावून जात होत्या, आज त्या घटनात्मक पदावर बसलेल्या आहेत। दिल्लीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं ते योग्य की अयोग्य नंतरचा प्रश्न, पण विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे। संजय राऊत स्वतःला संपादक म्हणवतो, पण या संजय राऊतच्या त्या तोंडातून, सडक्या मेंदूतून घाणेरडे विचार आले आणि नीलमताईंच्या विरोधात त्यांनी अपशब्द वापरले। हे फक्त नीलमताईंना नाही तर संपूर्ण महिला जातीचा अपमान आहे। त्यामुळे आज
पूर्वेची सरनाईक युवा सेनेचे कार्याध्यक्ष आहे. मी स्वतः युवा सेनेचा मुख्य सचिव राहुल लोंढे आहे. नितीन आहे, विराज आहे, जितू आहे, ऋषिकेश आहे, पूजा आहे, श्रद्धा आहे, सगळे कार्यकर्ते आज ठाण्यामध्ये जमले युवा सेनेचे की संजय राऊत हा आता वैफल्यग्रस्त झालेला आहे. आम्हाला वाटतं तो पृथ्वीवरचा नाही तर कुठल्या परग्रहावरून आलेला माणूस आहे, एलियन आहे. पण त्याच्या मेंदूमध्ये जी सडके विचार आहेत ते आज आम्ही अनोख्या पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आपण घरामध्ये घाण झाली तर बऱ्याच जणांकरता व्हॅक्यूम क्लिनर मशीन असते, आपण त्या मशीनने घाण खेचतो. आज आम्ही तेच केलं की संजय राऊतचे पोस्टर आम्ही आणले, व्हॅक्यूम क्लिनर मशीन आणली आणि संजय राऊतच्या सारख्या मेंदूमध्ये जी घाण साचलेली आहे त्या व्हॅक्यूम क्लिनरने बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आज फक्त पोस्टरला मशीन लावली आहे. उद्याचं संजय राऊत सुधारला नाही तर ही पोस्टरवरची मशीन डायरेक्ट त्याच्या डोक्याला लावल्याशिवाय युवा सेना स्वस्थ बसणार नाही, हा इशारा आम्ही देतोय. आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे प्रचंड संयमी नेते आहेत, महाराष्ट्राचं काम करणारे आहेत, जनतेसाठी 24 तास उपलब्ध असलेले नेते आहेत. पण कुठला तरी हा संजय राऊत टिंपाट पत्रकार, आम्ही पण पत्रकारिता केली पण टिंपाट पत्रकार ज्याला बोलायची शुद्ध नाही, कशी भाषा वापरायची, कसे शब्द वापरायची याची अक्कल नाही, ती अक्कल काढण्याचं काम युवा सेना निश्चितपणे करेल. आज व्हॅक्यूम क्लिनर मशीन त्याच्या पोस्टरला लावली आहे, उद्या जर अशीच वायफळ बडबड केली, असंच एकनाथ शिंदे साहेबांना त्रास दिला किंवा कुठल्याही महिला जातीचा अपमान केला तर भांडूपच्या घरावर ठाण्याची शिवसेना धडकल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा आम्ही त्यातून देतो. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. संत परंपरेतील महान योगी, समतेचे प्रतीक, मानवतेचा संदेश देणारे संत शिरोमणी रविदास महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. आपल्याला एक महान संत आणि समाज सुधारकाला अभिवादनाची संधी मिळाली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आजचा हा अभिवादन सोहळा होत आहे. ठाणे महापालिका नेहमीच समाज सुधारकांच्या, थोर नेत्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पाठबळ देते. आम्ही सगळ्यांनी मिळून तो पायंडा पाडला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केले. ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज सार्वजनिक उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या 648व्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका एकता भोईर, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी कांबळे, उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, सुनील लोंगरे, सचिव विक्रम बोहीर, सहसचिव संतोष जाधव, खजिनदार सुनील गवळी, सहखजिनदार संतोष मस्के आदी उपस्थित होते. आज संत रविदास महाराज जयंती या ठिकाणी झाली. मी त्यानंतर संत रविदास महाराज जयंतीच्या निमित्त सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि ही संत रविदास महाराज जयंती पहिल्यांदा ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे. ठाणे महापालिकेला पण धन्यवाद देतो, कारण संत रविदास महाराजांचे जे काही अनुयायी आहेत त्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी ठाणे महापालिकेने पूर्ण केली. आयुक्तांना धन्यवाद, त्यांच्या टीमला धन्यवाद.